लोकांना तुमचं म्हणणं ऐकायला लावायचं आहे तर जोरात बोलण्याची गरज नाही आहे. फक्त माणसाची सायकोलॉजी समजून घ्या. आज मी तुम्हाला 8 सायकोलॉजिकल हॅक्स सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या लाईफमध्ये वापरू शकता आणि लोकांच्या मनावर राज्य करू शकता. शेवटचा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला पॉईंट आहे बिगिनर असल्याचं ॲडमिट करा. पहिल्यांदा प्रेझेंटेशन देत असाल, कॅमेरासमोर बोलत असाल किंवा नवीन काम करत असाल तर असं म्हणा, हे माझ्यासाठी पहिलंच काम आहे, थोडा मी नर्वस आहे. यामुळे लोक तुम्हाला जज करण्याऐवजी सपोर्ट करायला लागतील. दुसरा पॉईंट आहे अंडरडॉग इफेक्ट वापरा. लोकांना झिरोपासून सुरुवात करून सक्सेस मिळवणाऱ्या व्यक्ती फार आवडतात. म्हणून तुमची स्ट्रगल लपवू नका. मी इथपर्यंत कसा आलो ही स्टोरी लोकांना तुमच्याशी इमोशनली कनेक्ट करते. तिसरा पॉईंट आहे रिक्वेस्ट करण्याऐवजी चॅलेंज द्या. एखाद्याला काम सांगायचं असेल, हे करून दाखवशील का, याऐवजी हे तू करू शकणार नाहीस असं म्हणा. असं चॅलेंज दिलं तर कॉम्पिटेटिव्ह व्यक्तीला ते प्रूव्ह करण्याची इच्छा होऊ शकते. पण हे रिस्पेक्टफुली आणि इथिकली वापरा, समोरच्याचा अपमान करण्यासाठी नाही. चौथा पॉईंट आहे छोटा फेवर मागा. नवीन व्यक्तीशी कनेक्शन बिल्ड करायचं असेल तर एक ग्लास पाणी मिळेल का, हे जरा होल्ड करशील का, असा छोटा फेवर मागा. मग केल्यानंतर जेन्युइन ॲप्रिसिएशन द्या. थँक्स, तू खूप हेल्पफुल आहेस असं म्हणा. यामुळे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन तयार होतो. पाचवा पॉईंट आहे निगोसिएशनमध्ये डिसअपॉइंटमेंट दाखवा. समजा एखादी वस्तू तुम्हाला आवडली आहे पण प्राईस खूप जास्त आहे. फक्त कमी करा असं म्हणण्याऐवजी मला हे खरंच आवडलं आहे पण माझं बजेट इतकंच आहे, प्राईस थोडा कमी झाला तर मी लगेच घेईन. यामुळे तुमचा जेन्युइन इंटरेस्ट आणि बजेट दोन्ही स्पष्ट होतात. सहावा पॉईंट आहे सुरुवात आणि शेवट स्ट्रॉंग ठेवा. स्पीच असो, प्रेझेंटेशन असो किंवा रील, पहिली काही सेकंड्स आणि शेवटचा मेसेज लोकांच्या लक्षात जास्त राहू शकतो. म्हणून स्ट्रॉंग हुक, व्हॅल्युएबल कंटेंट आणि स्ट्रॉंग एंडिंग. सातवा पॉईंट आहे आर्ग्युमेंटमध्ये कॉम्प्लिमेंट वापरा. समोरची व्यक्ती खूप चिडलेली आहे, तुम्ही लगेच काउंटर अटॅक करण्याऐवजी शांतपणे म्हणा, एक गोष्ट मला तुझ्यात जेन्युइनली आवडते. हा अनएक्सपेक्टेड पॉझिटिव्ह शिफ्ट टेन्शन कमी करण्यास मदत करू शकतो. पण कॉम्प्लिमेंट खोटं किंवा मॅन्युप्युलेटिव्ह नसावं. आठवा पॉईंट आहे ॲक्शन घेणाऱ्या व्यक्तीला सपोर्ट मिळतो. खेळात बॅटिंग करणारा किंवा अटॅक करणारा प्लेयर पाहताना आपण नॅचरली त्याच्याकडे लक्ष देतो. लाईफमध्येही हेच असतं. फक्त प्लॅन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ॲक्शन घेणाऱ्या व्यक्तीला लोक जास्त नोटीस करतात. म्हणून परफेक्ट मुवमेंटची वाट पाहू नका. सायकोलॉजी म्हणजे लोकांना मॅन्युप्युलेट करणं नाही, लोक कसे विचार करतात हे समजून घेणं, बेटर कम्युनिकेशन आणि बेटर रिलेशनशिप तयार करणं हे आहे. यापैकी कोणता हॅक तुम्ही आजपासून वापरणार, 1 ते 8 मध्ये कमेंट करा. आणि अशाच प्रॅक्टिकल सायकोलॉजी, मनी आणि लाईफ लेसनसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याची पर्सनॅलिटी ग्रूम करण्यासाठी. चला तर मग भेटूया परत.